नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमविवाहामध्ये 2 राशी असतील. एका व्यक्तीची रास सिंह रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची तुळ रास असेल, तर त्याचा जो प्रेमविवाह आहे हा कशा प्रकारे संपन्न होईल, प्रेमविवाहाचं सुख ते कशा प्रकारे अनुभवू शकतील, प्रेमविवाह झाल्यानंतर नेमकं कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घेणं गरजेचं राहील. दोन्ही राशीच्या म्हणजे सिंह राशीचं आणि तुळ राशीचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल, त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की जास्तच प्रमाणात काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन झाले ते करायला हव्यात, या सर्व संदर्भात एक खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशी परस्पर प्रेमविवाहामध्ये असतील, तर त्यांचं प्रेमविवाह किंवा वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीबद्दल आणि तुळ राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण सिंह राशीबद्दल विचार करू. सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 5व्या स्थानामध्ये येणारी रास आहे. राशीचा स्वामी आहे तो रवी आहे. राशीचे जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. सिंह राशीच्या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर राजेशाही थाट असणारी ही रास आहे. अर्थात या राशीच्या चिन्हावरूनच तुम्हाला साधारण कल्पना आहे की या राशीचं वागणं, बोलणं, चालणं, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरीत व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल, लार्जर दॅन लाईफ अशा प्रकारची इमेज त्यांची असते किंवा तशी इमेज तयार करण्याची मनुष्य त्यांच्या मनात असते, तशी इच्छा त्यांच्या मनात असते आणि ती इच्छा पूर्ती करता त्यांचे प्रयत्नसुद्धा चालू असतात. साधं बोलणं जरी म्हटलं तर कमी बोलतील, मितभाषी असतात, नेमकं बोलतील, विषयाला धरून बोलतील आणि जे बोलतील ते एक त्याच्यामध्ये अर्थ चांगला असतो आणि एखादी गोष्ट नीट विचार करून बोलणं, नेमकं बोलणं, टू द पॉईंट बोलणं, कधी-कधी टोचून बोलणं हा प्रकार असू शकतो. अर्थात टोचून बोलणं हा प्रकार मुद्दामून नसतो. सत्य असतं ते, परंतु सत्य बऱ्याच वेळा टोचणारं असतं. म्हणूनच या राशीच्या व्यक्तींना थोडंसं आपण या राशीच्या व्यक्तींपासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करतो. कारण जे काय बोलतील ते सरळ-सरळ अगदी हृदयात जाणारं आणि नेमकं बोलतील आणि ही गोष्ट जी स्पष्टवक्तेपणा असतो त्यामुळेच त्यांचं म्युच्युअल रिलेशनशिपमध्ये कधी-कधी प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. परंतु बिनधास्त मनाच्या असतात, निधड्या छातीच्या असतात आणि ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. एखादी गोष्ट करायची म्हणजे ती करायची. एखादी गोष्ट करण्याच्या आधी नीट विचार करतील, सांगोपांग विचार करतील, सखोल विचार करतील आणि एकदा निर्णय झाला की मग संपूर्ण शक्तीनिशी ती गोष्ट करण्याच्या मागे लागतील. मग ते कोणालाच घाबरणार नाहीत, ना व्यक्तीला, ना परिस्थितीला, ना इतर कोणत्याही गोष्टीला ते घाबरणार नाहीत. बाय हुक सरकरूच ते एखादी गोष्ट करून दाखवतील. लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, तो भाग या राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगला प्रकारे दिसून येतो. म्हणजे इतरांना एखादी गोष्ट जी जमत असेल ती स्वतःच्या हिमतीने पूर्ण करून दाखवणं आणि त्याचा मागोवा इतरांना घ्यायला लावणं, हा प्रकार या राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. माणुसकी या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. अर्थात कधी-कधी तुम्हाला त्यांच्या वागण्या बोलण्यातून एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ॲरोगन्सी वगैरे वाटेल, पण तो ॲरोगन्सी तशी नसते. धारदारपणा त्यांच्या तसा व्यक्तिमत्वात नसतो. परंतु जो व्यक्ती कर्तृत्ववान असतो त्याच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वामध्ये, त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये थोडीशी धार आलेली जाणवते. आत्मविश्वास हा जबरदस्त असतो. या राशीचं संपूर्ण जी इमारत आहे ती आत्मविश्वासावरच आधारित असते. म्हणजे या राशींच्या व्यक्तीकडे बघून तुम्हाला अजिबात वाटणार नाही की यांची स्वप्न एवढी मोठी असेल किंवा कर्तृत्व एवढं मोठं असेल. स्वप्नच जबरदस्त किंवा मोठी त्यांच्या मनात असतात, उराशी असतात आणि त्याचा धांडोळा घेण्यासाठी किंवा त्याच्या ते पूर्ण करण्यासाठी हे सुद्धा जबरदस्त ताकद यांच्यामध्ये असते. दिवस-रात्र त्याचा विचार करतील, दिवस-रात्र त्याच्या मागे लागतील आणि एखादं काम हे जिद्दीने, चिकाटीने पूर्ण करून दाखवतील. अर्थात जिद्द आणि चिकाटी याच्यामध्ये खूप चांगलं असेल, त्यामुळेच भट्टीपणा सुद्धा थोडासा दिसून येतं. म्हणजे एखादी गोष्ट करायची तर करायचीच, एखादी गोष्ट नाही म्हणजे नाहीच. तत्वाशी तडजोड मुळीच नाही, हा जो प्रकार आहे तो या राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात त्याचा जो परिणाम आहे त्याच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती सुद्धा होतो, कधी-कधी निगेटिव्हली होतो. परंतु करिअरच्या बाबतीत त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात. एखादी गोष्ट करायची ते मग करून दाखवतील. कुठल्याही व्यक्तीच्या अंडर काम करणं यांना थोडंसं जमत नाही. म्हणजे स्वतंत्र ह्यांना खूप आवडतं आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणं आणि ते इम्प्लिमेंट करून सक्सेस करून दाखवणं, हा जो मर्दुमकी गाजवण्याचा भाग आहे तो या राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणून करिअरच्या बाबतीमध्ये या राशीच्या व्यक्ती असतात त्या अगदी सहजपणे पुढे जातात आणि करिअर आणि बिझनेसमध्ये त्या अगदी स्वतःला सुरक्षित समजतात. म्हणजे काही व्यक्ती असतात त्या नोकरीमध्ये सुरक्षित समजतात, परंतु सिंह राशीच्या व्यक्ती असतात या स्वतःला बिझनेसमध्ये किंवा ज्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे तिकडे स्वतःला सुरक्षित समजतात. ही गोष्ट सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगली असतात. बिनधास्तपणे खर्च वगैरे करणाऱ्या या राशी आहेत, लाईफ ज्याला आपण म्हणतो, राजेशाही थाट याच्या मध्ये दिसून म्हणजे
परिस्थितीशी त्याचं काही देणं घेणं नसतं. परिस्थिती जरी कधी-कधी थोडीशी कमी असते, हलाखीची असेल तरीसुद्धा यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व एवढं सुव्यवस्थित नीटनेटकं टापटीप असतं, की तुम्हाला जाणवणार नाही की यांची परिस्थिती कदाचित कमी असू शकेल किंवा हलाखीची असू शकेल. कारण तो स्वभावच तसा असतो, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच तसा असतो. वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा अवखळपणा किंवा अगदी चीप ज्याला आपण म्हणतो तो प्रकार दिसणार नाही. आणि आपल्या वागण्या बोलण्याने इतरांचं लक्ष ते सहजपणे अट्रॅक्ट करून येतात. ही गोष्ट दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपमान सहन होत नाही. यांना अपमान सहन होत नाही. म्हणजे समजा याची काही चुकी नसेल आणि जर का समोरच्याने काही शहाणपण याला शिकवलं तर ते अजिबात ऐकून घेणार नाही, ते धुडकावून लावतील. हा प्रकार सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगला आणि बिनधास्तपणा असतो. येईल त्या परिस्थितीला बिनधास्तपणे सामोरे जाण्याची तयारी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. त्यामुळे कर्तृत्व गाजवणारी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची झाक देणारी किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी अशा प्रकारे जबरदस्त आणि बिनधास्त ही रास आहे. संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे. या राशीमध्ये अग्नितत्व आहे, पुरुष रास आहे. राशीचा स्वामी सुद्धा सिंह आहे. त्यामुळे साधारण तुम्हाला अंदाज येईल यांच्या वागण्या बोलण्यामध्ये. यांचे जे कपडे असतात ते सुद्धा तुम्हाला ब्रँडेड दिसेल. जे काय म्हणजे उच्चे लोक उच्ची पसंत ज्याला आपण म्हणतो, तो भाग या राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. बिनधास्त आणि पूर्णपणे ट्रान्सपरन्सी असा राखणारी ही रास आहे. यानंतर आपण चर्चा करू तुळ राशीबद्दल. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानामध्ये येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि चर स्वरूपाची ही रास आहे. या राशीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सहजपणे दिसून येतील. म्हणजे इतर राशीमध्ये ज्या चांगले गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात. म्हणजे मेष राशीचा जो चपळाईपणा आहे, ॲक्टिव्हपणा आहे, वृषभ राशीचं जे चांगलं मृदू बोलणं आहे, मिथुन राशीचा जो अवखळपणा आहे, कर्क राशीची जी भावनाशीलता आहे, सिंह राशीचा जो जबरदस्त आत्मविश्वास आहे, कन्या राशीचं जे बौद्धिक आहे आणि वृश्चिक राशीचा जो अलर्टपणा आहे किंवा धनुराशीचे जे स्वातंत्र्य आहे, जी एनर्जी आहे, मकर राशीचा जो विचारीपणा आहे, कुंभ राशीचा जे आधुनिक विचारसरणी आहे आणि मीन राशीचा जो भाबडेपणा आहे, हे सगळे राशीचे चांगले जे गुणधर्म आहेत हे तुम्हाला तुळ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणूनच या राशीचं जे चिन्ह आहे ते तराजू आहे. बॅलन्स राखणारी अशा प्रकारची ही रास आहे आणि यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा ती गोष्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजे कुठलीही गोष्ट अति हा प्रकार नसतो. कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी मर्यादा सांभाळणं हे या राशीला खूप चांगलं दिसून येतं किंवा समजून येतं. व ते वागण्या, बोलण्यात, चालण्यामध्ये, एकंदरीत विचार प्रकटीकरणामध्ये, स्वतःची इमेज राखण्यामध्ये, एखादं काम करण्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिसून येतात. अर्थात यांची जी बौद्धिक असते ते खूप चांगलं असते. कुठे, कधी, कसं, किती बोलायचं, कुठे थांबायचं याची जाण यांना खूप चांगल्या प्रकारची असते. एखाद्याबरोबर बोलण्यामध्ये सुद्धा दुसऱ्याच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत येणं आणि नंतर त्याच्याशी बोलणं, म्हणजे यांच्याशी बोलताना सुद्धा तुम्हाला असं वाटणार नाही की हा माणूस आपल्याला टाळतोय किंवा काहीतरी कमीपणा दाखवतोय, असं अजिबात नाही. तुमच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत येतील आणि नंतर कम्युनिकेट करतील. त्यामुळे यांच्याशी इंटरॅक्ट केल्यानंतर हा माणूस आपला आहे, आपल्यातलाच आहे असा भाव तुमच्या मनामध्ये निश्चित तयार होईल. अर्थात त्यांचा राहणीमान सुद्धा अगदी व्यवस्थित असं सुव्यवस्थित नेटनेटक असं फॅशन करायला आवडतं, परंतु ते सोबर फॅशन असते. अगदी डार्क भडक अशी फॅशन यांच्यामध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळेच यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक शीतलता दिसून येते आणि कार्यकर्तृत्वामध्ये सुद्धा एक जबरदस्त ज्याला आपण मनोकामना किंवा धैर्य हा प्रकार सुद्धा दिसून येतो. ॲक्शन ओरिएंटेड असतात. जी कामं करायची ते कामकाजच्या संदर्भात एक शेड्यूल त्याच्याकडे असतं. त्यामुळे या व्यक्तींचं जे काम असतं ते आखीव असतं. जीवनामध्ये सेटल कशा प्रकारे व्हायचं याच्यासाठी सुद्धा यांचे स्वतःचे असे काही आखाडे असतात आणि ते पूर्ण सुद्धा करून दाखवतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिन्न लिंग व्यक्तीप्रती यांच्याकडे थोडंसं आकर्षण असतं, कारण सप्तम स्थानामध्ये येणारी रास आहे. लॅविश लाईफस्टाईल जगणारी ही रास आहे आणि या राशींना सुखचैनीच्या गोष्टींची सुद्धा आवड असते. एकंदरीत यांचं जे व्यक्तिमत्व असतं या व्यक्तिमत्वामध्ये सर्व प्रकारची झाक तुम्हाला दिसून येईल. अर्थात जसं आपण विचार करतोय की सिंह रास आणि तुळ रास या दोन्ही राशी समजा प्रेम विवाहामध्ये असेल, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की प्रेम या दोन्ही राशीमध्ये होणं खूप सोपं आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही या दोन्ही राशीमध्ये एकत्रितपणे समान बघू शकता. जसं की राहणीमान आहे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, लोकांसमोर आपला जी इमेज आहे ती कशी राखायची, ही गोष्ट दोन्ही राशींना माहिती आहे. हार्डवर्किंग आहेत आणि इमेज क्रिएटिंगमध्ये या दोन्ही राशी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मग प्रेमापर्यंत या गोष्टी ठीक आहेत किंवा रिलेशनशिपपर्यंत या गोष्टी ठीक आहे, पण रिलेशनशिपच्या पुढे जो विवाह आहे, विवाहामध्ये तुम्हाला भावभावनेपेक्षा जबाबदारी जास्त महत्त्वाची असते. कारण
प्रेमामध्ये होतं काय, की तुम्ही थोड्या कालावधीसाठी एकमेकांच्या संपर्कात असा आणि आपापले चांगले गुणधर्म दाखवण्याचा प्रयत्न करता, दुसऱ्याला इम्प्रेस करण्याचा थोडासा प्रयत्न करता आणि ते होऊन सुद्धा जातं. आता या दोन्ही राशीमध्ये बरेचसे चांगले गुणधर्म असल्यामुळे, त्यांचे विचारही जवळजवळ सारखे असल्यामुळे प्रेम होऊ शकतं. पुढचा जो विवाह आहे हा भाग थोडासा महत्त्वाचा ठरतो. कारण विवाहामध्ये 24 तास तुम्ही एकमेकांच्या संपर्कात असा आणि 24 तास तुम्ही एकमेकांबरोबर अभिनय करू शकत नाही. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची असते आणि इथेच थोडंसं खटकतं. अर्थात दोन्ही राशीमध्ये बरेचसे चांगले गुण आहेत, परंतु सिंह राशीची जी ॲरोगन्सी आहे किंवा भाषेची जी धार आहे किंवा जो बिनधास्तपणा आहे, तो कधी-कधी तुळ राशीला थोडासा डोईचा वाटू शकतो किंवा तुळ राशीचं जे वागणं बोलणं आहे, इतर व्यक्तीसमोर इंटरॅक्शन करणं आहे, हे सिंह राशीला कधी-कधी आवडत नाही. कारण सिंह राशी कधी पॉझिटिव्ह होऊन जाते, हट्टी होऊन जाते, आपल्या मतात ते ठाम राहते, आपल्या मताशी तडजोड करत नाही आणि छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये अरेला कार्य करायची जी भूमिका आहे, ती सिंह राशीमध्ये असते, की जी तुळ राशीला आवडत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं जे बोलणं धारदार असतं, ते सुद्धा तुळ राशीला आवडत नाही. तर या अगोदर हा प्रकार दिसून येतो. बाकी बऱ्याचशा गोष्टी दोन्ही राशीमध्ये सेमच आहेत. म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, वागणूक, दोघांचे जे राहणीमान असतं ते अतिशय व्यवस्थित नीटनेटकं आणि टापटीप असतं आणि बऱ्याचशा गोष्टींकडे दोघांचं एक मत सुद्धा होतं. परंतु आता जे मगाशी सांगितलं त्या 3-4 गुणधर्मांकडे थोडंसं बघणं गरजेचं आहे. जर का मगाशी आपण जे त्यांचे एकंदरीत व्यक्तिमत्व पाहिली, ती व्यक्तिमत्व जरी तुम्ही समजून घेतली, त्या व्यक्तिमत्वामधला भाव जरी समजून घेतलात, तरीसुद्धा समोरचा व्यक्ती जर तुमच्या मनापेक्षा वेगळा वागत असेल, तर मग त्याच्याशी आपल्याला कसं वागायला हवं, कुठे ताणायला हवं, कुठे सैन सोडायला हवं, कुठे थांबायला हवं, ही गोष्ट तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येऊ शकेल आणि त्यामुळे तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ते सुखसमाधानाने होईल. कारण प्रेमविवाहामध्ये होतं काय, की ज्यावेळेस प्रेमविवाह केले जातात, त्यावेळेस बरीचशी जबाबदारी ही आपली असते. आपली जी मोठी माणसं असतात घरातली, त्यांनी तुमच्यावरती सगळी जबाबदारी सोपवलेली असते. त्यामुळे प्रेमविवाह तुमचा सक्सेस झाला तर उत्तमच आणि समजा तो सक्सेस होत नसेल तर त्यासाठी जबाबदार तुम्हाला धरलं जातं. या अन्वये हे जी व्यक्तिमत्व ही व्यक्तिमत्व नीटपणे लक्षात घ्या आणि ती जर का तुम्ही लक्षात घेतली तर तुमचं वैवाहिक जीवन हे सुख समाधानाचं होईल हे निश्चित. या व्यतिरिक्त जर का काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येत असतील, इथे आणखीन एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, ते म्हणजे लैंगिक जीवन. कारण विवाहामध्ये लैंगिक जीवन तेवढंच महत्त्वाचं ठरतं. अर्थात दोन्ही राशीच्या संदर्भामध्ये लैंगिक जीवनाचा अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण दोन्ही राशीमध्ये लैंगिक जी भूक आहे ही जबरदस्त असते किंवा हेल्दी असते आणि ते एकमेकांना कम्पॅटेबल सुद्धा असतात, म्हणजे लैंगिक सुखाच्या संदर्भात. त्याच्यामुळे तशी काय काळजी करण्याची आवश्यकता नाही, तो काही मुद्दा होऊ शकत नाही. परत इथे एक गोष्ट आहे की लैंगिक भूक आहे किंवा लैंगिक सुख जे आहे हे साधारणतः शुक्र ग्रहावरून पाहिलं जातं. शुक्र ग्रह तुमच्या कोणत्या राशी नक्षत्रामध्ये आहे, कोणत्या ग्रहाच्या केंद्र प्रतियोग युतियोगामध्ये आहे किंवा कोणत्या स्थानामध्ये आहे हे सुद्धा. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर साधारण लैंगिक सुखाबद्दल तसे काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येत नाही. आता या व्यतिरिक्त म्हणजे स्वभाव वैशिष्ट्य, व्यक्तिमत्व आणि लैंगिक सुख या व्यतिरिक्त समजा काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येत असेल किंवा वेगळा काही मुद्दा अराईज होत असेल किंवा मांडला जात असेल किंवा समोर येत असेल, तर तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण या ज्या राशी या फक्त आणि फक्त चंद्रावरून ठरतात. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी 11 ग्रह असतात आणि ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रामध्ये असतात किंवा योगांमध्ये असतात आणि ते आपापल्या कुंडलीवर परिणाम करीतच असतात. हे परिणाम कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, ते आपली जी कुंडली आहे हे पाहून त्या संदर्भामध्ये जास्त डिटेलमध्ये सांगता येईल किंवा मार्गदर्शन करता येईल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये सिंहरास आणि तुळरास असतील तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा नेमका कशा प्रकारे पुढे जाईल किंवा प्रेमविवाह जो आहे तो कशा प्रकारे यशस्वी होईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.